Good morning student. In previous lecture we have studied that part of plants. आपल्याला काय करायचं होतं, डिटेल स्टडी करायचा होता. कसला? पार्ट्स ऑफ प्लांट्स. मग त्याच्यामधलं तुम्हाला कसलं सांगितलं होतं मी? फ्लॉवरचं झालं बरोबर. सॉरी, फ्लॉवरचं आपण बघणार आहे. त्याआधी आपण काय बघितलं? पार्ट्स ऑफ प्लांटमधला महत्त्वाचा जो पार्ट होता तो कुठला? रूट्स. आता बघा, त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो कुठला आहे? लिव्ज. कुठला? लिव्ज. मग आता लिव्जचं तुम्हाला सांगितलं होतं, लिव्जचे स्ट्रक्चर कसं असतं, लिव्जचं फंक्शन काय असतं बरोबर. लिव्समध्ये ओपनिंग पोर्स असतात, त्या थ्रू लिव्ज काय करत असतात, प्लांट्स काय करत असतात? रेस्पिरेशन करत असतात, ब्रेथिंग करत असतात. मग आता इथे डिफरंट टाईप्सचे लिव्ज आहेत. मग वेगवेगळे जर आपण प्लांट्स बघितले तर त्याचे लिव्ज हे अशा पद्धतीचे असतात. मग हे फर्स्ट पिक्चरमध्ये येते अल्टरनेट लिव्ज आहे, सेकंड पिक्चरमध्ये येते डिकसेट लिव्ज आहे, थर्ड पिक्चरमध्ये जे आहे ते अपोजिट लिव्ज आहे. बघा ते स्ट्रक्चर कसं दिसतंय ते बघायचं. नंतर थर्ड स्ट्रक्चरमध्ये जे दिसतंय ते होरलेड लिव्ज आहे. कुठले लिव्ज आहेत? होरलेड लिव्ज. मग आता हे जे टाईप्स आहेत, मग ह्याच्यावरनं आपण काय समजतो का वेगवेगळे जे प्लांट्स असतात त्या प्लांटच्या लिव्हचे टाईप्स कसे असतात? डिफरंट असतात. मग आता इथे बघा काय आहे, ऑब्झर्व ए ब्रांच ऑफ प्लांट्स लाईक रोज, नीम, कोरिओंडर, हिबिस्कस एटसेट्रा. ह्या प्लांटच्या काय करायच्या आहे? रोज, नीम, कोरिओंडर, हिबिस्कस याच्या ब्रांचेस काय करायच्या? ऑब्झर्व करायच्या. इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लिव्ज ऑन द स्टेम इज डिफरंट. मग तुम्हाला याच्यावरनं समजेल, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर समजेल तुम्हाला का वेगवेगळ्या प्लांटच्या लिव्हची अरेंजमेंट कशी असते? डिफरंट असते. मग काही लिव्ज हे अल्टरनेट अरेंजमेंटमध्ये असतात, काही अपोजिट असतात, काही होरलेडमध्ये असतात, काही स्पायरल याच्यामध्ये असतात. अकॉर्डिंग टू शेप लिव्ज आर राउंडेड, पाल्मेट, लोनिकोलेट, लॉन्सिओलेट, लिनियर एटसेट्रा. मग ह्या पद्धतीचे लिव्हचे काय असतात? वेगवेगळे टाईप्स असतात. अंडरस्टँड? येस. नेक्स्ट बघा काय आहे, आता इथे एक लिव्ज दिसते. लिव्ज जर तुम्ही बघितलं तर लिव्हचं एक सेक्शन घेतलेलं आहे छोटंसं. मग लिव्हचे दोन ह्याच्यामध्ये इक्वल पार्ट्समध्ये डिवायडेशन झालेलं असतं. त्याच्यामध्ये काय असते? सिंगल मिड वेन असते. जी एक लाईन दिसते ती सिंगल मिड वेन आहे, विच लाईज अलॉंग द मिड लाईन ऑफ द लिप ब्लेड. आणि ती कुठे असते? मिड लाईन ऑफ द लिप ब्लेड. नंतर सेकंडरी व्हेन्स अराईज फ्रॉम द मिड वेन. ज्या काही सेकंडरी वेन्स ह्या फॉर्म होत असतात बघा, मधली ही मिड वेन आहे. आणि मग ज्या काही ह्या सेकंडरी वेन्स फॉर्म होत असतात त्या मिड रिबमधनं फॉर्म होत असतात. दे आर ब्रांच अँड फॉर्म ए नेटवर्क ऑफ रेटिक्युलम. आणि मग त्याचे ब्रांचेस असतात आणि मग काय फॉर्म होत असतं? रेटिक्युलमचं नेक्टर फॉर्म होत असतं. त्याचप्रमाणे अदर हँड्स इन लिव्ज ऑफ मेज ऑल द व्हेन्स आर पॅरलर. मेजचे जे लिव्ज असतात त्याच्यामध्ये सगळ्या व्हेन्स बघा खाली दिसते त्याच्या पद्धतीने सगळ्या व्हेन्स कशा असतात? त्याच्यामध्ये पॅरलर असतात. रनिंग फ्रॉम द लिप बेस टू द लिप ॲपेक्स. कशा असतात? रनिंग फ्रॉम द लिप बेस टू द लिप ॲपेक्स. बघा, जे मेज त्याचे लिव्ज असतात त्याचे व्हेन्स कसे असतात? पॅरलल असतात आणि रनिंग फ्रॉम द लिप बेस टू द लिप ॲपेक्स. द पीपल लिप ब्लेड हॅज रेटिक्युलम व्हेनेशन. पीपल लिव्हचं कसं असतं? रेटिक्युलम व्हेनेशन असतं. त्याचप्रमाणे मेज लिपचं कसं असतं? मेज लिप ब्लेडचं कसं असतं? पॅरलल व्हेनेशन. मग अशा पद्धतीचे लिव्स तुम्ही काय करायचे? ऑब्झर्व करायचे आहेत. आता नेक्स्ट पार्ट कुठला आहे आपला? प्लांटचा फ्लॉवर. कुठला? फ्लॉवर. मग व्हर्टिकल सेक्शन ऑफ ए हिबिस्कस फ्लॉवर. इथे डायग्राम दिसते कसली? व्हर्टिकल सेक्शन ऑफ ए हिबिस्कस फ्लॉवर. मग डायग्राममध्ये बघा काय दिसत आहे? पेटल्स, स्टिग्मा, अँथर, पेडिसेल बरोबर. पेडिसेल म्हणजे जो खालचा ग्रीन कलर लाईक स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणतात? पेडिसेल. वरती जे असतात त्याला काय म्हणतात? स्टिग्मा. नंतर छोटे छोटे जे परागकण असतात त्याला काय म्हणतात? अँथर म्हणतात. पेटल्स म्हणजे काय? पाकळ्या बरोबर. हे काय सगळं? व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लॉवर. मग तुम्हाला फ्लॉवरमध्ये काय बघा, फ्लॉवर मे हॅव ए लॉंग ऑर शॉर्ट. बघा इथे तुम्ही डायग्राममध्ये पाहिलं. मग आता आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया कसे. फ्लॉवर मे हॅव ए लॉंग ऑर शॉर्ट स्टॉक कॉल पेडिसेल. फ्लॉवरची जी लॉंग आणि शॉर्ट स्टॉक असते त्याला काय म्हणतात? पेडिसेल. डायग्राममध्ये बघा तुम्ही, वन एंड ऑफ द पेडिसेल इज अटॅच टू द स्टेम. एक पेडिसेलचं एंड कुठं अटॅच असतं? स्टेमला. अँड द अदर एंड ऑफ द पेडिसेल इज एक्सपांडेड अँड सॉलोन. आणि दुसरं एंड काय असतं? एक्सपांड झालेलं असतं आणि ते सॉलो असतो. इट इज कॉल्ड द रेसिप्टॅकल. त्याला काय म्हणतात? रेसिप्टॅकल. नंतर पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लॉवर आर सपोर्टेड ऑन द रेसिपॅक्टल. पेटल्स आणि जे काही फ्लॉवरचे अदर्स प्लांट पार्ट्स आहेत ते कुठे सपोर्ट झालेले असतात? त्या रेसिप्टॅकलला. नंतर बघा, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम, गायनोसियम आर डिफरंट पार्ट्स ऑफ ए फ्लॉवर. इथे डायग्राममध्ये दिसते बघा, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम, गायनोसियम हे सगळे काय आहे? फ्लॉवरचे डिफरंट
पार्ट्स आहेत. मग आता इथे फर्स्ट काय आहे, कॅलिक्स. कुठलं, कॅलिक्स. कॅलिक्स बघा काय, इन द बर्ड कंडिशन द पेटल्स आर कवर्ड बाय द लीफ लाईक पार्ट्स कॉल्ड सेपल. कॅलिक्स हे कसं असतं, बर्ड कंडिशनमध्ये असतं. त्याला कशाने कवर झालेलं असतं, त्याचे जे पेटल्स असतात ते कशाने कवर झालेले असतात, बाय लीफ लाईक पार्ट म्हणजे सेफल, बरोबर. आणि विच आर ग्रीन इन कलर, आणि ते सेफल्स कसे असतात, ग्रीन इन कलर. कसे असतात, ग्रीन इन कलर. बघा इथे कॅलिक्स दिसतंय तुम्हाला, डायग्राममध्ये दिसतंय कॅलिक्स. ग्रीन लाईक जे कवर झालेलं असतं त्याला काय म्हणतात, सेपल्स. अँड दे फॉर्म द कॅलिक्स, आणि ते कुठून फॉर्म होत असतात, कॅलिक्समधनं. सेकंड पार्ट कुठला आहे, कोरोला. कुठला, करोला. कलोरा, दिस इज द मेड ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. हे कशाने तयार झाले असतात, कलरफुल पार्ट्स. फ्लॉवरचा जो कलरफुल पार्ट्स असतो म्हणजे पेटल म्हणजे पाकळ्या, त्यालाच काय म्हणतात, करोला. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द करोला. मग त्या करोलाचा, त्या पेटल्सचा काय करायचं, करोला म्हणजेच काय, पेटल्स. पेटल्स म्हणजेच काय, पाकळ्या. त्याचा शेप, कलर, त्याचा स्मेल कसा आहे तो आपण ऑब्झर्व करायचा. मग आता तुम्ही वेगवेगळे इथे नेम्स दिले बघा, रोज, हिबिस्कस, मोगरा, कण्हेर, टगर, क्रिस्थॅन्थिमम. ह्या सगळ्या फ्लॉवरचे पेटल्स काय करायचे, ऑब्झर्व करायचे. त्याचं स्ट्रक्चर, त्याचं स्मेल पण घेऊन बघायचा, त्याचा कलर कसा आहे ते सुद्धा ऑब्झर्व करायचं. नेक्स्ट बघा काय, अँड्रोसियम. अँड्रोसियम हा एक रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. कुठला, फ्लॉवरचा, म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. आणि इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमिन्स, आणि त्याच्यामध्ये काय असतं, स्टॅमिन्स असतात. ही स्टॅमिन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. आणि हे स्टॅमिन आणि कशाने मेडअप झालेले असतात, अँथर आणि फिलामेंट. नंतर गायनोसियम. मग गायनोसियम हा पण एक रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लॉवरचा, पण तो कुठला आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. दिस इज मेडअप ऑफ कार्पेल्स. एक कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. आणि हे गायनोसियम कशाने तयार झालेलं असतं, कार्पेल्सने. आणि त्या कार्पेल्समध्ये काय असतं, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. समजलं सगळ्यांना. मग तुम्हाला जे डायग्राममध्ये दाखवलं, एक व्हर्टिकल सेक्शन घेतलं हिबिस्कस फ्लॉवरचं, ते कसं कट करायचं, आणि त्यानंतर त्याचे जे काही आहेत पार्ट्स वेगवेगळे ते कसे ऑब्झर्व करायचे ते तुम्हाला आहे. मग एक फ्लॉवर आपण ते बघू, सेम स्ट्रक्चरचं तसं फ्लॉवर घ्यायचे. मग समजा त्याच्यामध्ये मॅच्युरिटी झाली, तर अँथर बस्ट अँड द पोलन ग्रेन्स विच आर रिलीज फॉल ऑन द स्टिग्मा. मग बघितल्यानंतर काय होतं, अँथर जे परागकण असतात ते काय होतात, बस्ट होतात. आणि मग त्या पोलन ग्रेन्समधून काय होत असतात, ते फॉल होतात आणि स्टिग्मापर्यंत पोचतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड पॉलिनेशन. ह्या प्रोसेसला काय म्हणतात, पॉलिनेशन. म्हणजे परागकण कसं होत असतं, जर अँथरचे काय होत असतात, बस्ट होतात. वरचा जो पार्ट असतो तो अँथर, ते बस्ट होतात जेव्हा त्या फ्लॉवरची मॅच्युरिटी झाली तेव्हा. आणि मग ते पोलन ग्रेन्स थ्रू काय होत असतं, स्टिग्मापर्यंत पोहोचतात, फॉल होतात. अँड द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन, ओव्ह्युल्स, ओव्हरीमध्ये असणारे ओव्ह्युल्स म्हणजे एक सेल हे काय होत असतात, फर्टिलाइज होत असतात. ते काय होतात, फर्टिलाइज होतात. आणि फर्टिलाइज ओव्ह्युल्स फ्रॉम द सीड्स अँड ओव्हरी डेव्हलप्स इन टू ए फ्रूट. आणि मग ते फर्टिलाइज ज्या ओव्ह्युल्स असतात त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, सीड्समध्ये होतं. आणि मग त्या ओव्हरीचं डेव्हलपमेंट नंतर कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये होतं. कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये. फ्रूट हा सुद्धा एक प्लांटचा काय आहे, महत्त्वाचा पार्ट आहे. मग आपण वेगवेगळे जे फ्रूट्स आहेत ते फ्रूट्स तर आपण सगळ्यांना माहीतच आहे, सगळ्यांनी आपण ते फ्रूट्स बघितलेले आहेच. इथे वेगवेगळे फ्रूट्स दिसतात, ते सगळे फ्रूट्स तुम्हाला तर माहीतच आहे. मग आता मेन पार्ट आहे हा, फ्रूटसुद्धा हा एक प्लांटचा पार्ट आहे. बघा मग फ्रूट्स. वी ईट मेनी डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट्स. ईच टाईप ऑफ फ्रूट्स हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक. आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स खातो, बरोबर. प्रत्येक फ्रूटची स्वतःची काही ना काहीतरी ओन कॅरेक्टरिस्टिक्स असते. देर आर व्हेरिएशन इन देअर शेप्स, कलर, टेस्ट. प्रत्येक फ्रूटचा कलर कसा असतो, वेगवेगळा असतो. त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे व्हेरिएशन्स असतात, कलरमध्ये, शेपमध्ये, टेस्टमध्ये. मँगो कंटेन्स ओनली वन सीड, व्हेअर जॅकफ्रूट कन्सिस्ट ऑफ मेनी स्मॉल फ्रूटलेस इच विथ इट्स ओन सीड. मँगोमध्ये जी सीड असते ती कशी असते, वन सीड असते. त्याचप्रमाणे जॅकफ्रूटमध्ये काय असतं, खूप साऱ्या प्रकारचे छोटे छोटे सीड्स असतात, ते कसे असतात, फ्रूटलेस असतात. इच विथ इट्स ओन सीड, प्रत्येकाची स्वतःची काय असते, ओन सीड असते. ऑब्झर्व द फ्रूट्स ऑफ बेर, मँगो, चिकू, ॲपल एटसेट्रा. व्हॉट डू यू ऑब्झर्व. ह्या फ्रूटचे काय करायचे, हे फ्रूट्स काय करायचे आपण ऑब्झर्व करायचे. मग मँगो असेल, चिकू, ॲपल etc. What do you observe? Each fruit has a different skin or shell, fleshy part and seed. In case of fruits like cashew, its seed is outside the fruit. मग प्रत्येक याच्या फ्रूटचे स्किन आणि सेल असतं प्रत्येक फ्रूट्सला, बरोबर. डिफरंट स्किन असते प्रत्येक फ्रूटची, त्याचे शेलसुद्धा कसे असतात, डिफरंट असतात.
काही काही फ्रूट्स कसे असतात, फ्लेशी असतात, बरोबर. काही काहींच्या सीड्स कशा असतात, सिंगल सीड असते. काही काही फ्रूट्समध्ये मेनी सीड्स असतात. मग अशा वेगवेगळ्या सीड्स काय करायच्या, फ्रूट्स काय करायचे, ऑब्झर्व करायचे. इन केस ऑफ फ्रूट्स लाईक कॅशू, काजूचं जे फ्रूट आहे त्याची सीड ही कुठं आलेली असते, आउटसाईड द फ्रूट. कुठे आलेली असते, आउटसाईड द फ्रूट. बघा आता काय एक्सपेरिमेंट करून बघायचं आहे. काही काही याच्या सीड्स घ्यायच्या आणि त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या, सोक करायच्या. सोक द सीड्स ऑफ पी, व्हीट, राईस, जवार, ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 to 4 hours. 3-4 तास पाण्यामध्ये ते भिजवून ठेवायच्या. प्रेस द सीड्स विथ युअर फिंगर्स, आणि त्या सीड्स भिजल्यानंतर आपण फिंगरनी प्रेस करून बघायच्या. विच सीड गेट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स. मग काय करायचं, कुठल्या सीड्स ह्या 2 equal पार्ट्समध्ये डिवाईड होतात ते बघायच्या. सीड विच गेट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स. ज्या सीड्स ह्या 2 equal पार्टमध्ये डिवाईड झालेल्या असतात, सीड्स विच गेट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स आर कॉल्ड डायकॉटिलोडॉनस सीड्स. अशा सीड्सला काय म्हणतात, डायकॉटिलोडॉनस सीड्स. म्हणजे ज्या सीडचे 2 equal पार्ट्समध्ये डिवायडेशन होतं त्याला काय म्हणतात, डायकॉटिलोडॉनस सीड्स. फॉर एक्झाम्पल, आपण वेगवेगळे जे पल्सेस खात असतो, वेगवेगळे ज्या डाळी खात असतो, त्या कशा असतात, डायकॉटिलोडॉनस सीड्सपासून तयार झालेल्या असतात. आणि ज्या सीड्स विच डू नॉट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स आर कॉल्ड मोनोकॉटिलोडॉनस सीड्स. आणि ज्या सीड 2 equal पार्ट्समध्ये डिवाईड होत नाही अशा सीड्सला काय म्हणतात, मोनोकॉटिलोडॉनस सीड्स. डाय म्हणजे काय, डबल, आणि मोनो मीन्स काय, सिंगल. डाय मीन्स त्याचे 2 ह्याच्यामध्ये डिवायडेशन होतं. मोनोकॉटिलोडॉनस सीड म्हणजे काय, एक सिंगलच सीड असते, त्याला काय म्हणतात, मोनोकॉटिलोडॉनस सीड. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. येस. नेक्स्ट बघा काय आहे, तुम्ही आता काय करायचं आहे, हे जे काही सांगितलेलं आहे एक्सपेरिमेंट, सीड्स 2-4 टाईपच्या भिजवून ठेवायच्या. 3-4 तासानंतर तुम्ही काय करायचं, ते ऑब्झर्व करायचं आणि मग बोटाने ते दाबून बघायचं. मग काही काही सीडचे काय होतात, 2 equal पार्ट्समध्ये डिवायडेशन होतात. ग्राउंडनट वगैरे असेल, पी असतील, 2 ह्याच्यामध्ये डिवायडेशन होतं. मग त्याला काय म्हणतात, डायकॉटिलोडॉनस सीड्स. आणि एकच सीड असेल त्याला काय म्हणतात, मोनोकॉटिलोडॉनस सीड्स. ज्याचे 2 ह्याच्यामध्ये डिवायडेशन होत नाही अशा सीड्सला काय म्हणतात, मोनोकॉटिलोडॉनस सीड्स. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. येस. इथं आपला लेसन काय झाला आहे, फिनिश झालेला आहे. थँक्यू.